सहज आटल्यालं आपला सर्वांचं सहज आटल्यालं अव्यवहारी अव्यक्त निर्गुण निराकार परम पारमार्थिक चारही अवस्थातीत जे सहा प्रमाणातीत चारही अवस्थातीत जे आपलं परम पारमार्थिक असं स्वरूप आहे, जिथं वाणी पोहोचत नाही, जिथं प्रमाण पोहोचत नाही, जिथं बुद्धी पोहोचत नाही, ज्याच्यात व्यवहार नाही, ज्याच्यात वृत्तीचा व्यवहार नाही, असं जे आपलं सर्वांचं एकमेवाद्वितीय स्वरूप आहे, दुसऱ्याकरता दुसऱ्याचा व्यवहार दुसऱ्याच्या वृत्तीचा व्यवहार त्याच्या ठिकाणी होत नाही, कारण की ते निवृत्ती स्वरूप आहे आणि त्याचा त्याच्यात व्यवहार नाही, त्या व्यवहारी आहे. त्याचा त्याच्यात का व्यवहार नाही, तर त्याच्यात वृत्ती नाही म्हणून, त्याच्यात द्वैत नाही म्हणून, त्याचा त्याच्यात व्यवहार नाही. ते उपाधीला सोडून निरुपाधिक आहे म्हणून त्याचा त्याच्यात व्यवहार नाही. विश्वात व्यवहार आहे, मायावृत्ती आहे म्हणून. जीवत्वात व्यवहार आहे, अविद्यावृत्ती आहे म्हणून. इकडं प्रमेयात व्यवहार आहे, अंतःकरण वृत्ती आहे म्हणून. इकडे व्यवहार आहे, इंद्रिय वृत्ती आहे म्हणून विषयात व्यवहार आहे इकडं त्याला कळण्याचा. आणि पुन्हा ह्या जडात जो व्यवहार आहे तो मायावृत्ती घेऊन ईश्वराच्या इच्छे नाही. वारा वाहतो, सूर्य उगवतो मावळतो, पृथ्वी फिरती म्हणतात, जलचक्र, वायुचक्र, भूचक्र, अग्निचक्र, हे जे 4 चक्र आहेत आकाशात, भूचक्र, जलचक्र, अग्निचक्र, वायुचक्र, चक्र आहेत. आणि या चक्राचा भव आहे, भवसागर, भवचक्र. सर्व चक्रच आहे त्याच्यात, चक्रात चक्र, चक्रात चक्र. गगनचक्र सुद्धा चक्रच आहे. ते आपल्या इंद्रियाच्या इथं हाताला येत नाही म्हणून आपण त्याला गणतीत धरीत नाहीत. पण गगनचक्र, मनोचक्र, बुद्धिचक्र आणि विशेष ज्ञानाचं चक्र, आभास चक्र, ही चक्रचे संध ह्या समजा चक्राला मिळूनच भवचक्र म्हणा. सर्व फिरतेच आहेत, एक एक फिरते, एकमेकात फिरतेत. ते उलगडत चलते पाहत पाहत गेल्यावर की सर्व फिरणारच आहे. भूचक्र नसतं फिरणार नाही, भूचक्रात पिंडचक्र फिरणारे सर्व जीव जंतू फिरायले जमिनीत, पाण्यात, वाऱ्यात, चक्रात चक्र आहेत. सर्व देही लहान मोठाली फिरते, सर्व रस्त्याला, रोडला, पाण्यात, शेतात, जंगलात, भयारण्य, सर्व देहेच देहेत. माणसाचीच नाही, कीटकापासून तर हत्ती घोड्यापर्यंत, इंद्रचंद्रापर्यंत सर्व देहेच आहेत. आणि ते फिरते जिकडे तिकडे प्राणाच्या सहाय्यानं. आणि देहेत फिरते नाही, देहामध्ये जीव आहेत ते पण फिरतेत. काय सांगा, चक्र चक्र आहे. देहामध्ये किती लाखो करोड जीव आहेत एका एका देहामध्ये, आणि ते फिरतेच आहेत.
सांगायचं का, देहामध्ये जे जीव आहेत त्याच्या देहामध्ये बी जीव आहेत. मायक्रोस्कोपवर सूक्ष्मदर्शक यंत्रावर पाहावं लागते. जीव समजे चक्रच चक्र आहेत, पिंडात ब्रह्मांड आहेत. आपल्याला वाटतं पिंडच आहे, पिंडात बारकाल्या जीवजंतूचं ब्रह्मांड आहे, पिंडच. तितकी दुनिया आहे त्याची, जशी उमरामध्ये असते, जशी शेणाच्या पवट्यामध्ये शेणकिडी असतात, तितक्यातच तितकी दुनिया असते त्याची. तशी एका एका पिंडात बी, आणि ते चक्रच आहेत त्याच्यात. म्हणून चक्र सरतच नाही कुठं, म्हणून चक्रच आहे. म्हणून भाऊचक्र, फिरणाराच चक्र, फिरणार चक्र. आणि का फिरते, फिरणं व्यवहार आहे त्याच्यात, गती व्यवहार आहे त्याच्यात. तो व्यवहार विश्वाच्या इच्छेने, हे सांगू लागलो मी. मायावृत्ती घेऊन विश्वाच्या इच्छेनं, इच्छाशक्तीनं, विश्वरूपाधी करून, म्हणजे विश्वारात बी व्यवहार आहे, जीवात बी व्यवहार आहे, जगात बी व्यवहार आहे. हे व्यवहार आहे सर्व. एकमेका करता व्यवहार आहे, स्वतः करता व्यवहार आहे. पण त्या परम तत्वात, त्या अधिष्ठानात, ती दुसऱ्या करता व्यवहार नाही आणि तिचा तिच्यात बी व्यवहार नाही, हा सिद्धांत या 5व्या प्रकरणातला आता चाललेला आपला. आणि कशाचाच व्यवहार नाही, दुसऱ्या करता व्यवहार नाही तिच्यात, दुसऱ्या करता ती कळत नाही, आणि तिच्या करता बी तिच्यात व्यवहार नाही. ते दुसऱ्याला सत नाही, सत्ता व्यवहार दुसऱ्याला होत नाही तिचा, आणि तिचा तिला होत नाही, त्या वस्तूला, त्या परमात्म्याला. चित्तचा व्यवहार चित आहे, पण दुसऱ्या करता व्यवहार होत नाही. दुसऱ्याला कोणाला तिच्या चित्तीचा होल लागत नाही, कारण तिथं वृत्तीच पोहोचत नाही. आणि त्याच्यात द्वैत असल्यामुळे त्या परम स्वरूपात तिथं चित आहे, पण चित्तचा व्यवहार नाही. आनंद आहे, पण आनंदाचा व्यवहार नाही. म्हणून ते सुख आहे, पण तिथं सुखीपणा नाही. हा सिद्धांत चाललेला आहे आपला. त्या सुखातून निघणे ते सुखी, सुखी तेने. हे सुख मात्रची मा कोणी अनुभवावी, ही सिद्धांताची ओळी आपली. सुख मात्रच, सुखच सुख. सुख सोडून दुसरं काहीच नाही. दुसरं काही असल्याशिवाय व्यवहार होत नाही. एकाच कसा व्यवहार होईन आपला तेशी झाला, समजा जग त्याला दृष्टांत, एकाच व्यवहार नाही. आपण तेशी दृष्टांत घेतले की, चष्मा लावायचा असला तर साठा लावतो, पाण्याचा द्या घ्यायचा व्यवहार करायचा असला तर ग्लास लागतो, मग लागतो, भांड लागते. भांड पाणी नसते, पण त्याच्याशिवाय पाण्याचा द्या घ्यायचा व्यवहार होत नाही. पाणी शेंदायचं असलं तर बकेट लागतंय, दोर लागतो, दोर आणि बकेट पाणी नाही. कारण पाण्याचा व्यवहार करायचा असला आडातल्या विहिरीतल्या, तर त्यासाठी उपाधी असल्याशिवाय घेता येत नाही. अग्नी उपाधी असल्याशिवाय पेटत नाही. सर्व जग दृष्टांत याला, सर्व जग एक नाही. उपाधीशिवाय व्यवहारच नाही जगात. उपाधी लागल्याशिवाय व्यवहारच होत नाही कशाचाच. मुलगा पाहिजे असला तर पत्नीची उपाधी लावावी लागते, व्यवहार नाही असा. काही बी तुम्ही जगातल्या कोणतं दृष्टांत घ्या, व्यवहार म्हणले की आधी उपाधी लागते, ते सोडून दुसरं लागते, तेव्हा ते व्यवहार होतो. पोळी करायची असली नुसतं पीठ नाही तर पिठात पाणी टाकावं लागतं. पाणी पीठ असल्याशिवाय पोळी बनत नाही. ओंडा करायचा असला तर पिठाचा नाही नुसते, पोळी लांब राहिली. उंडा करायचा असला तर नुसत्या पिठाचा नाही, पाणी लागते. पोळी लाटायची असली तर नुसत्या उंड्याची नाही, पोळपाट लागतो. पोळी भाजायची असली तर नुसत्या पोळपाटानं
आणि पाण्यानं उंड्यानं नाही जमत. अग्नी लागतोय, तवा लागतोय. म्हणजे काहीतरी लागल्याशिवाय पुढचा व्यवहार होत नाही. व्यवहारातून व्यवहार, व्यवहारातून व्यवहार पुढे करायचा असलं तर पुढे पुढे उपाध्या लागतात. एका उपाधीने सर्व व्यवहार होत नाहीत. उंडा होण्याचा व्यवहार, पिठाचा उंडा होण्याचा व्यवहार पाण्यानं झाला, पण उंड्याची पोळी होण्याचा व्यवहार पाण्यानं नाही होत नसते. नुसत्या पाण्याच्या उपाधीवर नाही भागत, पुन्हा उपाधी लागती पोलपाटाची, बेलण्याची. पण त्यानं पोळी भाकण्याचा, पोळी विस्तार होण्याचा व्यवहार झाला, पण त्यानं भाजण्याचा व्यवहार होत नाही. पण तुम्हाला पुन्हा कामात काम येत तुमची, मग दुसरी कागदपत्र लागतील, दुसऱ्या ऑफिसला जावं लागतं, दुसऱ्या साहेबाची सही लागते. काम बदललं तुमचं, पुढचं काम आहे. म्हणजे तेच हो, तेच आहे, पण पुढचं काम चाललं, पुढच्या काउंटरवर जा. हे जसं आपल्याला माहित आहे, तसंच आहे व्यवहाराचं सर्व. सर्व व्यवहार कोणता व्यवहार बदलला, चेंज झाला, उपाधी लागते दुसरा करायचा म्हणले. दुसरी जसा मुलगा पाहिजे असला तर बायकोची उपाधी लागते, नातू पाहिजे असला तर सोनाची उपाधी लागते. बायकोची उपाधी नातू होत नाही. बदलावं लागतं त्याला. तुम्हाला कोणता व्यवहार करायचा तशी त्याची उपाधी लागतात. उपाधीच आहे, उपाधीच्या शिवाय व्यवहार नाही. आणि त्या परमात्मा स्वरूपात उपाधीच नाही, निरुपाधिक. निरुपाधिको स्वतः सिद्धू. आहे तो परमात्मा. तो परमात्मा, त्याच्यात कुठलीच उपाधी नाही. म्हणून त्याला उत्तम पुरुष म्हणतात. उत्तम पुरुष. ऐसा तू निरुपाधिको, चराक्षर उत्तम एकू, म्हणून मनी वेद लोकू पुरुषोत्तम. 15व्या अध्यायातली तुम्ही, मला वाटतं 13व्या का 15व्या. पुरुषोत्तम का म्हणते त्याला? निरुपाधिक आहे म्हणून. चराक्षरा, क्षराहून आणि अक्षराहून दोन्ही वेगळा आहे तो उत्तम. निरुपाधिक आहे, कुठलीच उपाधी नाही. मग उपाधी नाही ते व्यवहार नाही. व्यवहार नाही तर कशाचा व्यवहार नाही? अरे पर संघ व्यवहार नाही, स्वसंघ व्यवहार नाही, परसिद्धीचा व्यवहार नाही, स्वसिद्धीचा व्यवहार नाही. कळत, लक्षात घेतलं तर लक्षात येईल काय बोलायला मी. तो सिद्ध आहे पण सिद्धीचा व्यवहार नाही. न करी त्याची गांढे पण नारायण सिद्ध उभा. सिद्ध आहे, सिद्ध ते विचारी पाजेने सुखिया वशी. सिद्ध आहे पण सिद्धीचा व्यवहार नाही, कारण वृत्ती नाही. मायावृत्ती नाही, ना अविद्यावृत्ती नाही, ना अंतकरण वृत्ती नाही. वृत्ती ही निवृत्त झाली. वृत्तीच नाही म्हणून व्यवहार नाही. आणि व्यवहार नाही म्हणजे असण्याचा व्यवहार नाही, कळण्याचा व्यवहार नाही, आनंदाचा व्यवहार नाही, असंगाचा व्यवहार नाही, अद्वैत्वाचा व्यवहार नाही. ते आहे सचित आनंद असंग अद्वय आहे ते, पण सचित आनंद अद्वय असंग त्वाचा व्यवहार नाही. इतकं लांबलचक वाक्य बोलावं लागेल तेव्हा ते एकदाच येईल. एका एकाचा सांगतो काहीला कळण्यासाठी. सतत्वाचा व्यवहार नाही, निवृत्त स्वरूप असल्यामुळं. सिद्धत्वाचा व्यवहार नाही, निवृत्त स्वरूप असल्यामुळं. निवृत्त म्हणजे वृत्तीरहित. आनंदत्वाचा व्यवहार नाही, निवृत्ती स्वरूप असल्यामुळं, निरुपाधिक स्वरूप असल्यामुळं. असंगत्वाचा व्यवहार नाही,
निरुपाधिक स्वरूप असल्यामुळं. आणि अद्वैत्वाचा व्यवहार नाही. अद्वैत आहे ते, पण अद्वैत्वाचा व्यवहार नाही, निरुपाधिक स्वरूप असल्यामुळे. म्हणून अव्यवहार आहे, अवाच्य. त्याच्याबद्दल व्यवहारच होत नाही म्हणजे बोलू नाही, बोलता बी येत नाही, बोलण्याचा प्रयत्न करू नये, आवाजची वाचा चलत नाही. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप. मनन वाणी तिथे चलत नाही, इंद्रियन वृत्ती तिथे चलत नाही, तर्कन बुद्धी तिथे चलत नाही. प्रमाण आणि जाणीव तिथं रिगत नाही. आणि ते नाही असं नाही, ते नाही म्हण तर मीच आहे ते, आत्मरूप आहे ते. बरं मी हे म्हणावते तर तिथे मीची प्रवृत्ती नाही. मीपणा वाचून असलेलं मी, जे मीपणे वीण डहारली, तिथे इदमता नाही आणि अहमता नाही. म्हणून इदमतेशी वाळली जी मीपणे वीण डहारली, त्याला ते म्हणता येत नाही, मी म्हणता येत नाही. ते म्हणलं की इदम मध्ये मोडन, मी म्हणलं की अहम मध्ये मोडन. अहम अस्मी सदा भामी, पण तिथं अहम आणि मी नाही. अहम म्हणजेच मी नाही तिथं. मी पाना वाचून असलेलं मी, तिथं मी पानाची प्रवृत्ती नाही, मी पानाची भ्रांती नाही, मी पानाचं भान नाही. कारण मी म्हणलं मी केव्हा बी इदमला घेऊन उठत असते. इदम कधी बी मीला घेऊन उठत असते, ते परस्पर सापेक्षित. मी म्हणल्याशिवाय हेची सिद्धी होत नाही, हे म्हणल्याशिवाय मीची सिद्धी होत नाही. हेच जर नाही तर मीला मी मानता येत नाही. आपल्यावर काहीतरी वेगळा बाजार भरलेला आहे, तेव्हा आपल्याला आम्ही, आपण, आपलं, आम्ही असं म्हणता येते. महाराज मग भगवान गोपाळ कृष्णाने गीतेमध्ये कसं म्हटलं, अहम आत्मा गुढाकेश सर्वभूताशय स्थिता, अहम आदिच मध्यंच भूतानामांतमेव च. हो हो अहमला घेऊनच बोलले ना. हो, अहमला घेऊन म्हणले, पण भूतायला घेऊन म्हणले ना. अहम मध्ये आम्ही, मी अहम गुड आहे, पण कशात गुड आहे म्हणजे कशाला तरी सापेक्ष धरून बोलावं लागतंय. आणि हे बोलावं लागतंय कळून देण्यासाठी, बोलावं लागतंय अनुवाद करण्यासाठी, तिथं बोलणं नाही. ती करुणावाणी आबोलणं बोलायले, बोलू बोल बोल बोले आबोल नाही. संत बी आबोलने बोल बोले, जे बोलू नाही, जे बोलता येत नाही ते बोलायले. बोलू आबोलणे मरुनी आजीने, असोने नसणे जनी आम्हा. बोलू आबोलणे मरुनी आजीने. संत बोलून आबोलणे असतात किंवा आबोलून बोलके असतात. ईश्वराची भूमिका तीच, बोलून आबोलना आणि आबोलून बोलना. बोलू आबोलणे मरून याजे नाही. संत इतके बोलले आणि त्याचं मौन मोड नाही. ईश्वर वेदात भगवद्गीतेत इतके बोलला ईश्वर आणि मौन मोड नाही, होतो घडला नाही त्यांना अजून. मौन नका धरिले तुम्ही सांगा पांडुरंगा, हे बी आणि इतका का बोललास तू 4 वेदात, भगवद्गीतेत, इतक्या अवतारात, इतक्या प्रसंगात. रामगीतेत देवच बोललाय, भगवद्गीतेत देवच बोललाय, शिवगीतेत देवच ईश्वरच बोललाय, गणेश गीतेत ईश्वरच बोललाय, हंस गीतेत ईश्वरच बोललाय. सर्व 12 गीता आहेत कितीतरी, तर त्याच्यात ईश्वरच बोललेला आहे आणि ईश्वराचा आबोलणेपणा मळलेला नाही. सर्व संतांच्या मुखातून ईश्वरच बोललेला आहे आणि त्यांच्या
आबोलणेपणा मोळ्याला नाही. म्हणून तुकोबरायाने त्याचा अनुवाद केला की बोलू आबोल नाही, मरून याजी नाही. संत कसे आहेत? आबोलणे बोलणारे, मी न बोलणं बोलणारे आहेत. आता किती गमतीचा विषय येतो. न बोलणं बोलणारे आहेत. न बोलणं म्हणजे गपचिप बसणं, आणि ते बोलणारे आहेत. एवं मौनाची अक्षरे भरी. बोलू आबोल नाही, मरून याजी नाही. त्याचं जीवन कसे मरून जीवन असते. ते एका अर्थाने मेलेले असतील आणि दुसऱ्या अर्थाने जिवंत असतील. मरून जीवन असते ते संतांचं, जगून जीवन असतं ते जिवायचं. जगून जीवन आहे त्याला मरण्याची भीती, म्हणजे मरूनच जीवन आहे त्याला मरण्याची भीती नाही. तर ध्यानात घ्या, गमतीचे शब्द आहेत. जे जगून जीवन आहे त्याला मरण्याचा धोका आहे. जगायला लागलं जीवन, जगून जीवन. हा संतांचं जीवन कसे मरून नये जिनी, मरून जगायले ते. आपले मरण पाहिले मेटवा. मरणा ही आधी राहिलो मरून, मग केले मनी होते तशी. हे मरून याजी नाही. आणि मरून एकदा मरून जीवन जगायला लागला म्हणल्यावर त्याला मरणाचा धोका नाही. त्या भट्टीतून निघला तो, त्या काटाट्यातून बाजूला गेला तो. मरून याजी नाही, असून नसणे जेनी आम. लोकात असून नाहीत ती. हा, तुकाराम महाराज देवत वासून देवत नव्हते. ज्ञानोबा आळंदीत दिसून आळंदीत नव्हती. हा हो, दिसत होते आळंदीत होते चौकडच. दिसत होते देहूत तुकोबराय होते चौकडच. एक देशी दिसत होते आणि सर्व देशात होते. कृष्ण तसाच होता, गोकुळात दिसत होता आणि चौकड भरलेला होता. दिसे सगुणे स्वरूप हा सुंदर, परी भरून या ठेला चराचर. ह्या गोविंदने ओळखीला सगुण स्वरूप दिसतंय राधेच्या कडेवर, गाईच्या माग गोपाळाच्या मेळ्याच्या एका कोपऱ्यात बसलेला उभा राहिलेला दिसतोय. दिसे सगुण स्वरूप हा सुंदर, परी भरून या ठेला चराचर. ही जरा वेगळीच गोष्ट आहे निळोबरायाची. तो दिसतो असा ना आहे असा. हे गवळणीने ओळखीला. अशा गवळणी त्या बोलती परस्परी अनुवाद करीती. तसा आहे परमात्मा, तसे संत, त्याचाच अनुवाद आहे. म्हणून अहम हे सांगते, अहम म्हणले आत्मज्ञानात अहमच म्हणावं लागते. अहम ब्रह्मस्मी. म्हणून तुका म्हणे गाथ्यात प्रत्येकात, पण त्याच्यात तुकोबाचा पत्ता नाही. तुका म्हणजे अहम वाटतो, पण अहम नाही त्याच्यात. बोलण्यात अहम आहे, असण्यात अहम नाही. बोलण्यात तुकी अहम आहे, तुकला तुका, समजुतीत अहम नाही. विश्वी भरून उरला लोका. हो, तुकी तुकला तुका, विश्वी भरून उरला लोका. तुकी तातुलनीशी ब्रह्म तुके असे आले. तुक राहिला का? म्हणजे सांगायचं तात्पर्य, ते बोलते तसं नसतंय तसं. तुका म्हणे म्हणताना तुकाचा मागमूस लागत नाही. बोलण्यात तुका आहे, समजुतीत तुका नाही. बोलण्यात तुका आहे, अस्तित्वात तुका नाही. हे तुकाच जाणतो. किंवा तू किती तुलनेशी जे आलेत कोणी त्या, ते जाणतात. म्हणून ज्ञानोबरायानं तर ज्ञानदेव म्हणे सोड मागून, बाप महादेवीवर धरलं. बोलणं सोड ते, म्हणजे जीव दशेतलं बोलणं सोड. कळलं देहाला धरून असलेलं नावागावाला जातीला, आणि परमात्मा रूपातला धरलं बाप महादेवीवर. ईश्वराला पकड, जीवत्वाला सोडून ईश्वरात्वानं ती बोलली बाप महादेवीवर. ज्ञानदेव म्हणे हे पहिल्या नावागावाला धरून होतं.
म्हणून बाप रखमादेवीवरून म्हणले की ते गाव नाव बी सुटलं. असो, आपला विषय विस्तारित व्हायला म्हणून तिथं अहम नाही, अहम नाही. कोणाच तरी अनमिठ आहे बोलायचं काही. मालपाणी सरांचा अनमिठ आहे. हा केला आता मिठा. म्हणून तिथं अहम नाही. बोलण्यात जरी अहम असलं तर समजुतीनं अस्तित्वात अहम नाही. हे सांगू लागलो मी ईश्वराचं संतांचं. देशमुख सरांना प्रश्न केला होता त्याच बी झालं याच्यात. म्हणून ते म्हणते अहम, आयम, अहम, पण तिथं नाही. इदम ते शिवाळले जे मी पण विण डहारली. ते रूप पाहिजे आपली आपणची. ते आपलं आपल्यातच आहे त्याचा निश्चय केला पाहिजे. ते अव्यवहार्य आहे. त्याच्यात इदमतेचा व्यवहार नाही, त्याच्यात अहमतेचा व्यवहार नाही, त्याच्यात आहेचा व्यवहार नाही, त्याच्यात नाहीचा व्यवहार नाही, त्याच्यात दुसऱ्याचा व्यवहार नाही, त्याचा व्यवहार नाही. हा सिद्धांत आहे. व्यवहार नसून आहे इतकं कळालं पाहिजे आपल्याला. हे कळालं म्हणजे अंतिम कळालं. हे कळालं म्हणजे कळणं संपलं, वेदांतच झाला. त्याला इकडून सांगत चालतो. त्या परमात्मा स्वरूपात रूप नाही, दिसत नाही ते, आणि रूपा वाचून आहे. रूपा वाचून बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे. वायू आहे, शब्द आहे. रूप नाही त्याला, नाहीत त्या वस्तू. म्हणजे रूप नसलं तरी असतंय. हो, आहे आहे. याच्या पक्षाच्या पुढचं क्रिया नाही तरी आहे. शरीरापासून तर प्राणापर्यंत क्रिया आहेत. त्याच्या पलीकडे क्रिया नाहीत पण आहेत. अरूप अस्तित्व कळलं पाहिजे, अक्रिय अस्तित्व कळलं पाहिजे. त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, आकार नाही, नाही निराकार अस्तित्व कळलं पाहिजे. आकार नसला तरी असणं असते. रूप नाही तर असणं नाही, चार वाक म्हणतोय. पण रूप नसून बी असणं असतंय. वस्तू असते अरूप. हे बाकीच्या शास्त्रकारांना मानले, लक्षात घेतलं. क्रिया नाही तर असणं नसते. क्रियावानच असणं असणं सक्रिय, असं काहीच मन नाही. पण क्रिया नसल्या तरी बी असणं असते, अक्रिय असणं. ते मान्य केले. तसंच आकार नसला की असणं नसते. कारण सर्व आकाराला ऋणच असणं असं काहीच मत आहे. पण आकार नसला तरी असणं असते, हे मान्य करावं लागते. ही गोष्ट याच्या पुढचं वृत्ती व्याप्ती असली तरच असणं असते. काही का असाना पण वृत्ती व्याप्ती पाहिजे. अरे वृत्ती व्याप्ती नसली तरी बी असणं असते. फल व्याप्ती नसली तरी बी असणं असते. वृत्तीचा व्यवहार आहे वृत्ती व्याप्ती. फल व्याप्ती हा चिदाभासाचा व्यवहार आहे. व्यवहार आहे, व्यवहार्याचा व्यवहार आहे. परमात्मा स्वरूपात कशाची वृत्ती व्याप्ती आली? परमात्मा स्वरूपात कशाची फल व्याप्ती आली? ही व्याप्ती आणि व्यापकता, व्याप्ती आणि व्याप्ती हे व्यवहार आहे. ज्ञानाचा व्यवहार आहे भली, पण व्यवहार आहे. ज्ञानाचा व्यवहार, वृत्तीचा व्यवहार, क्रियेचा व्यवहार, आकाराचा व्यवहार, रूपाचा व्यवहार. रूपाचा व्यवहार इंद्रियाद्वारे. ते झाले पिंडातले व्यवहार. ब्रह्मांडातले व्यवहार, सूर्य उगवण्याचा व्यवहार, पाऊस पडण्याचा व्यवहार, वारा वाहण्याचा व्यवहार, पृथ्वी फिरण्याचा व्यवहार. पृथ्वीवरले व्यवहार, ईश्वराचे व्यवहार, जीवाचा व्यवहार, रोड काढण्याचा व्यवहार, रोडनं चालण्याचा व्यवहार, वाहन चालविण्याचा व्यवहार, खाण्याचा व्यवहार, अन्न पिकविण्याचा व्यवहार, दुकान चालण्याचा व्यवहार, ड्युटी काढण्याचा व्यवहार,
शिवजीवत्वाचे व्यवहार. कपडे घालण्याचा व्यवहार, स्नान करण्याचा व्यवहार, ग्रंथ वाचण्याचा व्यवहार, भांडण करण्याचा व्यवहार, पूजा करण्याचा व्यवहार, हे व्यवहार आहेत सर्व जीवातले. हे तर बाहेरले झाले सर्व, पण आतले व्यवहार आपण पाहिले. ज्ञानाच्या व्यवहारापासून तर भांडण करण्याच्या व्यवहारापर्यंत सर्व व्यवहार आहेत. उपाधीला घेऊन व्यवहार आहेत, पुढच्या उपाध्या घेऊन व्यवहार आहेत. ज्ञानाचा व्यवहार मुळातला आहे, ज्ञानाचा व्यवहार. आणि भांडणाचा व्यवहार समजातला शेवटचा आहे. कारण ज्ञानाचा व्यवहार झाला तिथं दुसरं देहच नाही. तर देह संबंधी भांडणारा कुठे, त्या संग भांडण द्वेषण काहीतरी भानगडी कुठे आहेत तिथं. ज्ञानाचा व्यवहार. भांडणाच्या व्यवहाराला आधी देह पाहिजे आपल्याला. भांडणाच्या व्यवहाराला पुढचा देहधारी पाहिजे. पण दोन देह असून जमत नाही, त्याचं आपलं काहीतरी बेबनाव पाहिजे, द्वेष पाहिजे, लफड पाहिजे, काही तह भांडता येते. आणि हे सर्व नंतर आहे. प्रेमाचा व्यवहार किंवा भांडणाचा व्यवहार, द्वेषाचा व्यवहार. गावा भेट देणं प्रेमाचा व्यवहार आहे, आणि लाटा लोटी करणं द्वेषाचा व्यवहार आहे. पण व्यवहारच आहेत दोन्ही बी. देह घेऊन व्यवहार, इंद्रिय घेऊन व्यवहार दर्शनाचा आहे, म्हणजे ज्ञानाचा, बाह्य ज्ञानाचा. वृत्ती घेऊन नुसता व्यवहार स्मृतीचा आहे. अनाथ जाणीवेचा व्यवहार चिदाभासाचा आहे. व्यवहारच आहे सर्व. आणि व्यवहार रे म्हणून चैतन्य असलं तरी व्यवहार आहे, वृत्ती असली तरी व्यवहार आहे, इंद्रिय असली तरी व्यवहार आहे, देह असला तरी व्यवहार आहे, आणि जग असलं दिसलं एवढं दुमदुम मारलेलं तरी व्यवहार आहे. याच्या उत्पत्तीचा व्यवहार, स्थितीचा व्यवहार, प्रलयाचा व्यवहार, याच्या उद्भत्तीचा व्यवहार आहे, लीनतेचा व्यवहार. सर्व व्यवहारच व्यवहार आहे. त्या सर्व पडतीवर व्यवहार आहे. आणि जे मूळ आहे, केंद्र, त्याच्यात व्यवहार नाही. जसं सर्व चाक फिरते रथाचं, गाडीचं, आणि आग फिरत नाही, त्याच्यात व्यवहार नाही. त्याप्रमाणे परमात्म्यात व्यवहार नाही, परमात्मा आहे. पण व्यवहार वाचून असणं आपण आपल्या कानी कपाळी आपल्या अनुभवातच नाही कधी, म्हणून आपण त्याला नाही म्हणतो. पण अव्यवहार्य आहेत ते माऊली आपल्याला दाखवून देतात. कुठलाच व्यवहार नाही, आणि नाही मानता येत नाही, आणि आहीची भाषा बोलता येत नाही, असं ते असणं आहे. आणि ते जर लक्षात घ्यायचं असलं तर काष्टाच्या विटाळाला वसारलेला जो अग्नी आहे, तो जसा केवळ आपल्या अंगालाच लागलेला असतो, दुसऱ्या कशाला. म्हणून अग्नीच्या अंगाला लागलेला अग्नी ज्याला कळतो त्याला परमात्मा लक्षात येतो. पण स्वतःच्या अंगाला लागलेला अग्नी दुसऱ्याचा विषय होत नाही. कारण स्वतःच्या अंगाला लागला म्हणजे अव्यवहारात गेला, तो व्यवहारात राहिला नाही, अप्रगटतेत गेला, प्रगट राहिला नाही, सामान्यात गेला, विशेष राहिला नाही. कारण तो अग्नी कोणाला लागला म्हणले? स्वतःच्या अंगाला. स्वांगाला लागलेला अग्नी अव्यवहार्य असतो. दुसऱ्या संबंधित असलेला अग्नी व्यवहार्य असतो, प्रगट असतो. काडीला लागलेला, माचीच्या काडीला लागलेला अग्नी तुम्हाला प्रगट येईल. पण आधी अग्नी माचीची काडी
घासायच्या आधी, वाऱ्या घर्षण करायच्या आधी अग्नी नव्हता का? तो कुठं होता, कशाला लागलेला होता? तो अंगाला लागलेला होता, त्याच्या अंगाला. ध्यानात घ्या. म्हणजे त्याच्यातच तो होता. त्याच्यात तो असला की गडी गप्प असतो. दुसऱ्यात तो आला की फोकस होतो, व्यवहारी होतो, धुमाकूळ माजतो. दुसऱ्यात आला की कुंभकर्ण झोपीत असला की शांत राहते सर्वलांग. उठवायची म्हणले कीच काढला दांगडू करावा लागतो, आणि उठल्यावर तर खळबळ माजते. मुचकून झोपेत असला तर शांत राहतो, उठला की जीव चालू होतो. बरेच आहेत अशी. वाघ झोपेत असला त्याच्या त्या ठिकाणावर, गर्दीत, त्या झाडीत, तर शांत असतो. उठला कीच तो आरडाओरडा करतो, धावपळ करतो. सिंह, वाघ, हिंस्र पक्षी, सर्प झोपेत शांत पहुडलेला आहे, तेव्हा त्याला चाहूल लागली, स्पर्श केला कोणी की लगेच फणा काढतो, फम फम करतो, जीभ काढतो, तोंड वाजतो, व्यवहार चालू होतो त्याचा. हे जशी आपल्याला दृष्टांत दाखल आपण पाहिलं, त्याचप्रमाणे अग्नी घर्षण केलं म्हणजे वाघाला हलविलं, नागाला डवचिलं. ज्यानं वाघाला उठविलं त्यालाच तो भक्षण करतो, त्यालाच ते करतो. तसं ज्या काडीनं घर्षण केलंय माचीसवर, त्या काडीलाच भक्षण करतो तो अग्नी. आधी झोपेत असो, आधी आपला गुपचूप असतो. झोपेतल्या वाघापाशी तुम्ही जरी जाऊन झोपले तरी ते उठूच तर व्यवहार नाही होत. झोपेतल्या शिवापाशी एखादा माणूस जरी जाऊन शांततेने झोपला तर बस चालतंय, पण त्याला जर खवळीलं डवचिलं की मग नाही जमत. तसं माचीस मध्ये काडी होती, ती वाघापाशी झोपल्यासारखे. गोलाला काडी लागलेली होती केव्हापासून, तरी काही नाही केलं. त्या गोलात अग्नी होता, काडीत अग्नी होता, पण काही नाही, समेरामेनं राहिली. साम्य अवस्था आहे त्यांची ती इंधन अग्नीची. आणि घर्षण केलं की विषम्य अवस्था झाली, साम्य नाही राहिलं, वैषम्य झालं. वैषम्य झालं की निर्घण्य राहिलं, म्हणजे एकूण एकाची घराणं आली त्याला एकूण एकाचा द्वेष आला. वैषम्यात निर्घण्यता असते, वैषम्यात निर्भीडता असते, साम्यात भीड असते. मित्र मित्र आले ते भेडानं एकूण एकाला खर्च करते, भेडाने एकूण एकाला खाऊ पिऊ घालते, सहकार्य करते. साम्यात सभीडता असते, वैषम्यात निर्भीडता असते. विषम भेटला एकूण एकाची उरफाटी भांडणं होते, द्वेष होतो, वडावडी होती. तसं साम्य अवस्थेत असलेला, काडीशी साम्य अवस्थेत असलेला अग्नी माचीस मधला, आणि घासला की वैषम्यात आला. वैषम्यात आला की त्याचा झगडाच लागला. पहिलं तो गुलाला खाऊन घेतलं, ते लगेच काडीला खायला लागला. ती काडीच्या संबंधित जे त्याला खाणं खाणीच म्हणजे भांडणच लागली, गोंधळ माटला, व्यवहार झाला म्हणजे गोंधळ माटला, भांडण नाहीत. म्हणून सांगायचं का, आपल्याला वाटतं भांडणच भांडण नाहीत, सर्व भांडणच आहे, ती भांडणच आहे. शिवागाळी करायलीत, मारायले, तेच भांडणं वाटतात आपल्याला. लग्न पण भांडण आहे, भांडण तर भांडण आहे, लग्न समारंभ पण भांडण आहे, बारकाव्यानं पाहिलं. माईला मुलगा झाला भांडण आहे, जीवाला देह भेटला भांडण आहे. कासावीस जीव भांडणात हाणामारी असतात, भांडणात व्यवहार असतो, भांडणात कासावीस होत असते. जीवाला देह भेटला की भांडण आहे. मनाला
इंद्रिय भेटले की भांडण आहे, मनाला प्राण भेटले की इंद्रिय मनाला प्राण भेटले की भांडण आहे, ज्ञानाला वृत्ती भेटली की भांडण झालं चालू. काय सांगायचं? उपाधी लागली की भांडण झालं. शिवशक्तीचं भांडण आहे, महादेव पार्वतीचं एकमेकापाशी आहे. कारण शिवशक्ती आली की कामना झाली की भांडण. कामाची नाही ते क्रोधाची कायचा ते कायचे भांडण रे, ती तिथं तिने आदोय स्वरूपात तिथं भांडण नाही. ते भांडण नाही. वृत्ती ज्ञान भांडण नाही. वृत्ती आणि ज्ञान दोघात भांडण, व्यवहार सुरू झाला. व्यवहारच भांडण आहे. व्यवहार प्रतिकूलच असतो, अनुकूल वाटत असतो, ती भ्रांती. व्यवहार द्वैताच आहे. व्यवहार राग द्वेषाचा आहे. व्यवहार खोटा आहे. व्यवहार बाहेर ओढतोय. व्यवहार दुःखात लोटतोय. व्यवहार खरा वाटतोय. व्यवहार सुखद वाटतोय. हीच भ्रांती. व्यवहार नसून आहे वाटतोय, हीच भ्रांती. व्यवहारात आपण नसून आपण व्यवहारात वाटतो, आपण अव्यवहारी असताना व्यवहारात वाटतो, हीच भ्रांती. आणि ही आपली भ्रांती समूळ जावा आणि अव्यवहार्य तत्व आपलं स्वरूप आहे हे आपल्या लक्षात यावं, ही माऊलीची तळमळ. म्हणून नाना काष्टाची विटाला ओसरली आहे आणाला लागणे ते केवळ अंगाशीची, हा माऊली दृष्टांत देतात. काष्टाच्या विटाळाला सोरड्या लागणे आणि अंगाला लागणे. विटाळ ज्याचा फिटलाय, काष्टा संग विटाळ राहिला नाही, काष्टाचा स्पर्श नाही झाला. काष्टानं अस्पर्शित अग्नी, हे पहा, दुसऱ्याच्या अंगाला स्पर्श लागला की त्याला स्पर्श राहत नसतोय, त्याचा त्यो राहत नसतोय. दुसऱ्याचा स्पर्श झाला की त्याचा त्यो राहत नसतो, तो दुसऱ्याचा होत असतो, दुसऱ्याच्या संबंधित होत असतो. परमात्मा स्वतःचा आहे. ब्रह्म स्वस्वरूप आहे. त्याला स्वस्वरूप का म्हणते, तर ते स्वतः लागलेले स्वतःच आहे. पण ते मायेच्या हातात गेले की माये, म्हणून ईश्वर स्वतःचा नाही, मायेचा आहे. जीव स्वतःचा नाही, अविद्येचा आहे. मन स्वतःच नाही, विषयाचं, इंद्रियाचं. इंद्रिय स्वतःचे नाही, विषयाचे. स्वतःच नाही राहिलेले. मुलगा स्वतःचा नाही, आईचा आहे. मोठा झाला की आईचा नाही राहिला तर बायकोचा आहे. पुढे बायकोचा नाही राहिला तर पोरायचा आहे, स्वतःचा नाही. स्वतःचा फक्त परमात्माच आहे, म्हणून त्याला स्वस्वरूप म्हणते, स्वयं म्हणते, स्व म्हणते. ते फक्त स्वतःच आहे, दुसऱ्या कोणाचाच नाही. तुका म्हणे आता नाही दुसरी. म्हणून दुसऱ्याचा झाला की स्वतःचाच असतो, पण स्वतःचा वाटत नसतो, दुसऱ्याचा वाटत असतो. अरे लग्न झालेला मुलगा तसाच असतो पैसा, पण त्याला बायकोचा मी वाटत असतो, पोरायचा मी वाटत असतो. तो असतो माईचाच, पण बायकोचा वाटतो, त्याला काय करायचं. व्यवहारातला सांगायला तो माईचा पण नसतोय, देवाचा असतो, पण मायबापाचा वाटत असतो, याला काय करायचं. तो देवाचा पण नसतो, स्वतःचाच असतो, पण जगात भ्रांतीने मी देवाचा वाटत असतो. देव दुसरा आहे आणि त्याचा आहे मी, ही शेवटची भ्रांती. देव दुसरा आहे आणि त्या देवाचा आहे मी.
अरे तू देवाचा आहे का मायबापाचा आहे का बायको पोराचा आहे का पैशाचा आहेस? पैशाचा मी वाटतो असतो श्रीमंताला, मी पैशाचा आहे. मीची मी मज कोणा व्यालो हा? पोटा आपुलिया आलो. हो मीची मज मी- व्यालो पोटा आपुलिया आलो. बरोबर बरोबर, तो खबर आहे म्हणतात. मीच माझ व्यालो पोटा पुली आलो. मी माझाच आहे. मी माझ्यातच उपाधीनं ह्या याला जन्माला आल्यासारखं दिसायला. मी माझाच आहे आणि मी दिसायला लागलो तर मी माझ्यातच जन्म झाला माझा. मी माझ्याच पोटाला आलो. तसं दुसरा आजोबा नात म्हणून पोटाला येत असतो व्यवहारात, की आमचे पंजोबा आहेत आणि ते पोटाला आलेत आमच्या. आम्ही पाहिलं ते आताच कोण्या पाना राखून, तर तेच आलेत आमच्या पोटाला, त्याचं नाव ठेवा म्हणते ते. म्हणजे पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या पोटाला येत असतो असा व्यवहार आहे. तुकाराम महाराज म्हणते मीच मला झालो आणि मीच माझ्या पोटाला आलो. म्हणजे पहिला मीच होतो आणि आता बी मीच आहे. आणि येलो कोण? दुसरं नाही येलं, माय नाही वेली, मीच येलो. नाहीतर ते वेल्याला असतो तो मुलगा, वेत असते ती माय, आणि पोटाला येत असतो तो दुसरा आजोबा पंजोबा कोणतरी. त्रिपुटी याच्यात. आणि त्रिपुटी तो कोबराय नाहीत म्हणे. तुकाराम महाराज म्हणजे मीच मलाच व्यालो आणि मीच माझ्या पोटाला आलो. त्रिपुटी नाही याच्यात. कारण भर नाही याच्यात. मीच घेतलंय. इदम नाही याच्यात, अहमच आहे सर्व. पोटाला कोण आलंय? मीच. कोणाच्या आलो? माझ्याच. येलय कोण? मीच. डिलिव्हरी कोणाची झाली? माझीच. बाल कोण आहे? मीच. आणि कोण पोटाला आले? मीच. कोणाच्या? माझ्याच. माझ्याशिवाय काय मजवीन नाही कोणी, शरण एका जनार्दनी. म्हणून अनेक दृष्टांत दिलीत, म्हणून नाना शब्द घेतला महाराजांनी. नाना काष्टाची विटाळा ओसरली ही अनला, लागणी ते केवळ अंगाशीची, अंगाला लागल्याला अग्नी. ज्याला लक्षात येईल त्याला परमात्मा लक्षात आला समजा. निरुपाधिक परमात्मा. लाकडाचा विटाळ ज्याचा फिटला, ज्या अग्नीचा, लाकडाचा विटाळ फिटून जो सोहळा झालाय अग्नी, तो अग्नी लक्षात घ्या. विटाळलेला अग्नी लक्षात घेऊ नका. विशेष अग्नी विटाळलेला ह्या भाषेत, ह्या ओळीच्या भाषेत. आणि विटाळा वाचून असलेला सोहळा झालेला अग्नी म्हणजे स्वतःच्या अंगाला लागलेला, निरुपाधित गेलेला, निर्विशेष असलेला अग्नी. सामान्य अग्नी, विटाळा वेगळा आहे. आता हे सोहळी झाली त्रिभुवनी. विषम धुवून समजे विषमाचे लाकड टाकून दिली त्यांनी. समद्या विषमाच्या उपाध्या टाकून दिल्या. विषम धुवून सांडली. समत्वाला प्राप्त झाला, विषमता धुवून टाकली. उपाध्या विषम आहेत, धुवून टाकल्या पाहिजे. आणि निरुपाधिकता समत्व आहे. समत्व योग उच्यते. म्हणून तो अग्नी समत्वाला प्राप्त झालेला अग्नी अंगाला लागलेला असतो. त्याप्रमाणे समत्वाला प्राप्त झालेला महात्मा अंगाला लागलेला असतो. अंगा आपण अंग सोडलेलंय, स्वतःच अंग सोडलेलंय म्हणून दुसऱ्याचे अंग पाहिजेत आपल्याला. दुसऱ्या व्यक्ती पाहिजे, दुसऱ्या वस्तू पाहिजेत, दुसरे विषय पाहिजे, दुसरी अवस्था पाहिजे. दुसरं का पाहिजे? आपल्याला आपलं सापडलेलं नाही म्हणून. आपल्याला जर आपलं सापडलं, आपल्याला जर आपल्याला राहता आलं तर दुसऱ्याची गरज नाही. दुसरं नाहीच, दुसरं दिसणारच नाही. दुसऱ्याची संभावनाच नाही. दुसरं झालंच नाही, कधी न झाला प्रपंच. असं करून आपल्याला आपलं सापडलं. आपल्याला आपलं नाही सापडलं म्हणजे आपल्याला आपलं अज्ञान आहे, म्हणून तर बाजार भरलाय. स्वप्नात इतकी आज जत्रा का दिसती?
तर त्याला तो हरपलेला असतो म्हणून झोपीमुळे. त्याला तो जर गवासला तर ती जत्रा हरपती. स्वप्नेचे चेली जाईल नाही. तसं दुसरं एवढं एकदम दुमून भरलेलं दिसायला आपल्याला, तर आपलं आपल्याला हरपाल्यामुळं. आपलं आपल्याला जर गवसलं, आप आपण खेळू आप मिळू आपणाशी. आपल्या संघ आपल्याला खेळता आलं, आपल्या संघ आपल्याला मिळता आलं, आपल्या संघ आपल्याला जर राहता आलं, तर दुसऱ्याची गरज नाही. खेळलो आपणे राम ही साथ, जैशी वैशी करलो माग. आपल्याला आपल्या संघ जमाना म्हणून तर दुसरे लागायलेत. भावाभावाचा जमाना म्हणून तर दुसरे संघ द्वास्तानी झालीत. माय बापाचा जमाना, माय बापा संघ जमाना म्हणून तर तिचं हाड लोक, दुसरे लोक जे बापाचे शत्रू लोक, ते मित्र आले, ते घरी चहा येऊन प्याले, त्याच्या घरी जाऊन बसायला. आपल्या संघ जमाना म्हणून तर दुसरी घरात यायली तर दुसऱ्याच्या घरी चालली ती. आपल्या हे पा पंढरीची वारी का करीना, सासरवाडीला कसा चालला? इकडे जमाना खऱ्या संग म्हणून तर खोटं. मायबापाकडे पाहिना, सासरवाडीला कसा चालला? सासू कशी घरात आणून बसली आणि माय काऊन वेगळी काढून दिली? ध्यानात घ्या, वर्माच्या गोष्टी त्या इथूनच परमार्थ सुरू होतो. ध्यानात घ्या गोष्टी. हे असं जे केले, मग आपल्या संघ जे आपले त्याच्या संघ जमाना आणि दुसऱ्या संघ हायची ओळखी झाली, आपण पारखी. आपलं जे ते लपलंय आणि म्हणून दुसऱ्या संघ ओळख पडली, दुसरा समोर आले. स्वप्नात त्याला तो चुकलाय म्हणून दुसरी जत्रा भरली. हत्ती घोडे सिंह वाघ लांडगे काय यात्रा, पूर सर्प इंचू काय काय त्याच्या स्वप्नात यायला भलतच दिसायला लागलं, नसून दिसायला लागले. आणि ते असल्याला तो आथोरणात घडून गेला, झोपीच्या आथोरणात, झोपीच्या पांघरुणाखाली लपून गेला. झोपीनं त्याच्यावर त्याला पांघरून टाकलं आणि दुसरे दाखिले. तसं अज्ञानानं आपल्याला झाकून गेले आणि दुसरी जत्रा भरली ह्या जगाची, ह्या शत्रूची, ह्या मित्राची, ह्या बंधूची, ह्या सोयऱ्याची, ह्या पिसुनांची, ह्या धनदारा पुत्रांची जत्रा भरली, यात्रा भरली, बाजार भरला. हे द्वैत. आणि म्हणून त्या संघ संघर्ष व्हायला, प्रत्येका संघ संघर्ष. दुसरं म्हणलं की संघर्ष असतो. संघर्ष म्हणजे पेट धरला त्यांनी, ज्वाला चालल्यात. म्हणून याच्या संघ जर आपल्या संघ आपलं झालं म्हणजे अग्नी जर अंगाला लागला तर दुसऱ्याला अंगाला लागायचं, ज्वाल कर. म्हणून हे पहा, दुसऱ्याच्या अंगाला लागल्या की ज्वाला असत्यात अग्नीच्या, आणि स्वतःच्या अंगाला लागला की ज्वाला समाप्त होत्यात. ज्वलंत अग्नी राहत नाही. अग्नी राहतो पण ज्वलन राहत नाही. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या जरा गोष्टी, अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची. दुसऱ्या संबंधित आला की अग्नी ज्वलंत, अग्नी प्रदीप्त, अग्नी जाळणारा, अग्नी पळणारा, अग्नी प्रकाश देणारा होत असतो. दुसऱ्याच्या संबंधित आल्यावर अग्नीचा व्यवहार होत असतो. आणि स्वतःच्या अंगाला लागल्यावर व्यवहार होत नाही. अग्नी पण ज्वलन नाही, अग्नी पण प्रकाश नाही, अग्नी पण पोळणं नाही, पेटणं नाही. अव्यवहार या लागणे देशी केवळ अंगाशीची. अंगाला, स्वतःच्या अंगाला लागलेला अग्नी पाहण्याचा प्रयत्न करा. ज्याला ब्रह्मदर्शन घ्यायचं त्यानं स्वांगाला आग्र्याच्या अंगाला लागलेला अग्नी पाह. ज्याला अंगाला लागलेला अग्नी पाहता येतो त्याला ब्रह्म लक्षात येते. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागून येती पाप पुण्य. अग्नीसारखं व्हा तेव्हा पाप पुण्य. पाप म्हणजे ओलं आणि पुण्य म्हणजे वाळलं. वाळलं ओलं कोणतं सर्प अंगाला लागू? सर्प नाही, कर्म सर्प नाही. पाप कर्म असो का पुण्य कर्म असो, सर्प नाही. धुपू धुपू जाळणार ते ओलं सर्पण, आणि न धुपता न फसफसता जळणार ते वाळलं सर्पण. म्हणून वाळलं सर्पण पुण्य सुख देतय,
सुखद असते. वल सरपण स्वयंपाक करणाऱ्याला दुखत असते, धुपत असते. ती डोळ्याला पाणी येत असते, त्यांना नाका तोंडाचं पाणी एक होत असते, त्याला धुपत असते आणि व्यवहार होत नसतो लवकरच्या चुलीतलं स्वयंपाकाचा. धुपणार सरपण वल्ल सरपण असल्यावर परेशानी होती, स्वयंपाकाला उशीर लागतो. आणि वाळलं सरपण असल्यावर परेशानी होत नाही, स्वयंपाक लवकर होतो, पुण्य येते. वल्ल सरपण भेटणं पाप आहे, वाळलं सरपण भेटणं पुण्य आहे. स्वयंपाक करणाऱ्याला विचारा. पण पाप आणि पुण्य तुकोबर आहे म्हणते, आम्ही अग्नी झालो, आम्ही स्वयंपाक करणारी नाही राहिलो तर आम्ही अग्नी झालो. आणि अग्नी झाल्यावर वलन वाळलं दोन्हीला बी चालून टाकतो अग्नी. ना वल ठेवीत नाही, ना वाळलं ठेवीत नाही. अग्नीच्या डोळ्याला धोपणला धूर नाही येत. अग्नी परेशान होत नाही की वाळल्याला सरपण जाळताना चांगलं झालं आणि ओलं सरपण आल्यावर कुंकुण माझ्याकडे काय पाप केलं तर मी आणि काय परेशानी व्हायला माझी, अशी अग्नीची परेशानी. अग्नीला वलन वाळलं सारखे, सरपण सरपण आहे. तसं अग्निरूप झाल्यावर पाप आणि पुण्य, सुख आणि दुःख, करणं आणि भोगणं, जन्म मरण हे सारखे होऊन जात असते अग्निरूप झाल्यावर. आत्मस्वरूपाशी आपल्या ब्रह्मात्मेके ज्ञान झालं म्हणजे अग्नि स्वरूपाला प्राप्त झाल्यावर ते जन्म मरण, पापन पुण्य, सुखम दुःखम, ना सुखम ना दुःखम, ना पापम ना पुण्यम, ना जन्म ना मरण, ना जरा, ना तारुण्य, ना म्हातारपण, ना राग, ना द्वेष. पण कुठलंच द्वंद्व राहत नाही. निर्द्वंद निशंक विचारतामय असं होत असत. म्हणून लागणे ते केवळ अंगाशीच लागत असतो अग्नी. तो थोडाफार भाव पाहू आपण, संपवेळ झालेला आहे. असा विशेष झालेला अग्नी काष्टाला जाळून आपण आपल्या अंगाला लागत असतो, म्हणजे आपल्या सामान्य स्वरूपात जात असतो. अर्थात अग्नीचे विशेष स्वरूप शाश्वत आहे व्यावहारिक दृष्टीने, बरं का. खऱ्या पारमार्थिक दृष्टीने शाश्वतता नाही, ती दृष्टांताची शाश्वतता आहे. कारण की ही जी प्रगट झालेला अग्नी इंधनाला धरून तर तो अशाच होतोय, तो हलवतो डोलवतो. सरपण जास्त असले की वाढवतो, कमी झाले की कमी होतो. सरपण नाही राहिले की विझतो, म्हणजे अशाश्वत बदल आहे त्याच्यात. प्रगट झालेल्या अग्नीत बदल आहे, अशाश्वतात आहे, शाश्वती नाही त्याची. पण सामान्य स्वरूप असलेला अग्नी तो शाश्वत आहे दृष्टांतात. सामान्य जो अग्नी तो शाश्वत आहे, त्याच्यात हालचाल नाही, त्याच्यात बदल नाही, त्याच्यात कमी अधिकता नाही. असं कुठे की प्रगट न झालेला अग्नी लय मोठा वाहडा कमी झाला, भडकाला, हल्ला, वाऱ्या आल्यामुळे विझला, राखेल टाकल्यामुळे पेटला, असं नाही त्या सामान्य अग्नीत. त्याच्यात पेटणं, विझणं, हलणं, लहान होणं, मोठं होणं, कमी उष्णता देणं का जास्त उष्णता देणं, असं त्याच्यात नाही. हे सर्व विशेष अग्नीत आहे. म्हणजे अशाश्वत बदल, अशाश्वत म्हणजे बदल होणं, चेंज होणं, शाश्वत न राहणं, असत्यता ही प्रगट अग्नीत आहे. आणि शाश्वतता, सत्यता ही अप्रगट अग्नीत आहे दृष्टांतात. त्याप्रमाणे विशेषता म्हणली की शाश्वत आहे, सामान्यता म्हणली की शाश्वत आहे. म्हणून लाकडाचा संबंध सुटला तरी तो आपल्या सामान्य रूपाने असतो. लाकडाचा संबंध सुटला की तो आपल्या सामान्य स्वरूपानं असतो, शाश्वत स्वरूपानं असतो, परम स्वरूपानं असतो, पारमार्थिक स्वरूपानं असतो. उपाधी गेली, उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा. उपाधीच्या नावानं जरी घेतला, शिंतोडा घेतला म्हणजे संबंध तोडा, तिचा संबंध विच्छेद झाला उपाधीचा. उपाधी खोटी कळाली, उपाधीचा बाद झाला, उपाधी नाही कळाली, उपाधी अनिर्वचनीय कळाली. अनिर्वचनीय मिथ्या अशी कळा उपाधी. उपाधी भासमान आहे अशी कळा, असा अर्थच तो झाला.
उपाधी नाही दिसायली, उपाधी उपाधीच नाही, अनुपाधी सारखं दिसायली, निरुपाधिकच आहे. उपाधी दिसत असताना निरुपाधिक आहे. ध्यानात घ्या ही गोष्ट. बायको दिसत असताना मी नवरा नाही, आई दिसत असताना मी मुलगा नाही. ध्यानात घ्या, जरा पाहता आलं तर. हे पाहणे अशी आयशी विरा, हे पाहणं असं. जग दिसत असताना मी जीव नाही, दिसत असताना जग दिसत असताना मी जीव नाही कळाव. आई दिसत असताना मी मुलगा नाही कळाव. पत्नी दिसत असताना किंवा पती दिसत असताना मी पती नाही किंवा पत्नी नाही. असं देह दिसत असताना मी देहवान नाही, विदेही. असं का देहीच विदेही भोगू दशा. ते दिसत असताना दिसतंय तसं नाही तसं. उपाधीचे समाधान दिसतंय तसं नाही तसं. जरा गोष्ट लोक म्हणतात तसं, दिसतंय तसं पण नाही तसं. लोक म्हणतात नवरा आहे तू, दिसायले तसे पुढे बायको, व्यवहार तसा व्हायलाय पण नाही. नवरा नाही ना बायको नाही, मुलगा नाही ना मी कोणाचा बाप किंवा मुलगा नाही किंवा आई नाही. मी जीव नाही आणि हे जग नाही. मी चेतन नाही हे जग नाही. ना जड ना चेतन, ना जग ना जीव, ना माय ना मुलगा, ना बा ना पत्नी ना पती. हे याला ओलांडायचं, याला बाधित करायचं, याला आसमान तवाळ खायची याची. जसं स्वप्नाचे सर्वच दिसतंय काहीच नसतंय, स्वप्नीचे चेली जाईल राया, त्याप्रमाणे जे दिसतंय भासायला तसं नाही तसं. भर दिसायला सर्व द्वैतच पण अजिबात नाही. मनभर दिसायला द्वैतच पण अजिबात नाही. मन भरून आणि आकाश भरून सर्व दिसायली गर्दी पण अजिबात नाही. इतकं पाहून याला बाधित करण्याची ताकद सद्गुरूकडून, शास्त्राकडून अभ्यास केल्यावर होत असते. म्हणून पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची त्या खुणा झाली. म्हणून लाईनीत लागाव आपण. कोणत्या लाईनीत लागाव? पूर्व सुकृताच्या लाईनीला तर आलेलोच आपण. बहुता सुकृतीनं देह लाभलेला आहे आपल्याला. पूर्ण सुकृताचा आता पूर्ण अभ्यासाचं हो, आणि पूर्ण अभ्यासाचं होऊन पुन्हा अभ्यास करून डोलू नाही, मोठं होऊ नाही, गुरु होऊन बसू नाही, महाराज होऊन बसू नाही, दास सद्गुरूचा होता. हे तर अभ्यास झाल्यावर दास राहत नसतो, लयच अवघड आहे. पूर्ण सुकृताचा होतो म्हणजे मनुष्य देह भिडतो आणि अभ्यास करीत नाही. अरे मनुष्य देह झाला तर अभ्यास कर. पूर्व सुकृताचा झाला तू तर पूर्ण अभ्यासाचा होईल. बरं अभ्यासाचा झालीत काही तर सद्गुरूचे दास राहिले नाही. अभ्यासाचे होऊन महाराज होऊन फिरायलेत, अभ्यासाचे होऊन गुरु हो आलेत, अभ्यासाचे होऊन आपल्यालाच महात्मा समजायलेत, ज्ञानी समजायलेत, पंडित समजायले. इथं नाही तिथं गोताच खातो. अरे मनुष्य देह भेटत नाही तर भेटला तर अभ्यास कर ना. शास्त्र पाय, पंढरीच्या वारीला जाय, हरिपाठ घे, काकडा घे, काही भजन कर, काही देवपूजा कर, आई वडिलाची सेवा कर, काहीतरी कर ना. अभ्यास कर ना जरा, माणसासारखा राह ना. भेटत नाही, योगायोगाने भेटलं तुला मनुष्य देह तर अभ्यास कर. पूर्व सुकृताचा झाला तो आता पूर्ण अभ्यासाचा होईल. ते झालं तर हे पुढचं होत नाही अभ्यासात. आणि अभ्यासाचा झाला तर अहंकाराकडे जातो.
दास राहत नाही गुरुचा. म्हणून एका लाईनीत 3 आली पाहिजे. पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा आणि दास सद्गुरूचा. 3 ग्रह एका लाईनीत आल्यास ग्रहण होत असते. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका लाईनीत आली की त्यांनी एक होत असते. त्या दिवशी ग्रहण होत असते. त्याप्रमाणे हे अज्ञानाचं ग्रहण करायचं असलं, ह्या प्रपंचाचं, ह्या दुःखरूप प्रपंचाचं ग्रहण करून टाकायचं असलं, असिमन करायचं असलं, तर पूर्व सुकृत, पूर्ण अभ्यास आणि सद्गुरूचा दास हे 3 एकत्र आली पाहिजे. 3 एका सरळ रेषेत आली पाहिजे. तिन्ही मध्ये समांतर रेषा किंवा तिन्ही मध्ये एक रेषा समांतर म्हणल्या वेगवेगळी होती. तिन्ही मध्ये तिन्ही एक झाली पाहिजे, एका रेखात आली पाहिजे, एका लाईनीत. तिन्ही 3 नाही, तिन्ही एक व्हावा. जो पूर्व सुकृताचा तोच पूर्ण अभ्यासाचा, तोच गुरुचा दास. 3 एकच, 1 में 3, 3 in 1, एकात 3 व्हावा. जो सद्गुरूचा दास आहे ना, तोच अभ्यासाचा आहे म्हणली, पूर्ण अभ्यासाचा आहे. आणि तोच पूर्व सुकृताचा आहे. जो पूर्व सुकृताचा आहे ना, तोच सद्गुरूचा दास आहे, तोच पूर्ण अभ्यासाचा आहे. तीही एक धावा. तीन एकत्र येणं ही भूती 3 पट्टी असते ती भूतीची, एका रेषेत, एका सरळ ह्याच्यात आली. विभूती योग, ती विभूती, ती दिव्य विभूती, ती पूर्ण सुकृत, पूर्ण अभ्यास आणि सद्गुरूचा दास. तेव्हा अग्नीच्या अंगाला लागलेला लक्षात येतोय. अलक्ष्य मे लक्ष्य, अलक्ष्य. दुसऱ्याला लागलेला अग्नी लक्ष्य आणि स्वतःच्या अंगाला लागलेला अग्नी अलक्ष्य. अलक्ष्य लक्षित आलं पाहिजे. ध्यानात घ्या. पुढच्या ओळीचा आपण अर्थ उद्या पाहू. परंतु ही एवढी गोष्ट जर आपल्या लक्षात आली, सर्पांना वाचून असलेला अग्नी, इंधना वाचून असलेला अग्नी, प्रज्वलना वाचून असलेला अग्नी जर आपल्याला पाहता आला, तर आपल्याला ब्रह्म पाहण्याची एक पायरी पाहिली आपण. ब्रह्म लक्षात आला. ब्रह्मज्ञानी जो निर्विशेष अग्निज्ञानी व्हा आधी, दृष्टांताच्या पायऱ्या चढा आधी. दृष्टांताच्या पायऱ्या चढणं म्हणजे घटक चाचण्या देणे, घटक चाचण्यात मार्क घ्या, घटक चाचण्यात पास व्हा, घटक चाचण्या देत राहा. जी परीक्षा आहे वार्षिक, ती कठीण क्लिष्ट वाटणार नाही, सहज होईल. घटक चाचण्याकडे लक्ष देत नसतो आपण. वाटतं होते चालतात, काय नाही, घटक चाचणी नाही गेलं तरी जमते शाळेत, आज घटक चाचणी नाही. ते सर्व घटक मिळून तर मुख्य होत असते. एक घटक आहे, त्याची चाचणी घ्या, एका घटकाची. तर अग्नीची निर्विष्ठा कळालीच पाहिजे. मन लावून, वेळ देऊन, बाकीचे काम मागं टाकून अग्नीच पाहायचं. मला अग्नीच्या मागं लागला की निर्विशेष अग्नी लक्षात घ्यायचा. नाही बरं, लेखनाच्या लक्षात नाही, रोज ऐकते निर्विशेष अग्नी नाही लक्षात येत, तंत लक्षात नाही येत. बोलून जाते की सामान्य अग्नीचं एक रूप आहे आणि विशेष एक अग्नीचं रूप आहे. सामान्य अग्नी असा असतो, ते लाकडात असतो. कसा असतो सांग बरं? नुसतं बोलून जायला जमत नाही, त्याचा अभ्यास कर, मन लावून अभ्यास कर की अग्नीचं हे रूप कसं, अग्नीचं ते रूप कसं. नुसतं बोलून टाकायचं नाही तत्वज्ञान. पुढं जायचं नाही, गडबड करायची नाही, हळूहळू चला. आपल्याला पुढे जायचं असतं, आपल्याला भराभर ग्रंथ मागे टाकायचे असतील आणि बहुश्रुत व्हायचं असते. बहुग्रंथ ऐकले किंवा बहुग्रंथ वाचले असं व्हावा. कारण 4 माणसात गप्पा करायच्या असतात ना, माझं हे झालं, माझं ते झालं, हा अमृतानुभव ते झालेला आहे, चांगदेव 65 झाले, विचारसागर ते पाहिलेला आहे, विचारचंद्र हा ते तर मागच झालेला आहे, त्याचं काय नाही, ते सोपं आहे. आपण पंचीकरण झाले, पंचीकरण तर 4-5 बऱ्याच आहे, 4ही धाम झाली आमचे, समज झालं. आता फक्त तुम्हाला जायचंच राहिले.
असं नाही भाऊ आपलं, ध्यानात घ्या. असं नाही भाऊ. अरे एकाच ग्रंथात अशी बुडी द्यावी, एकाच ओवीत अशी बुडी द्यावी की तिथून तेच व्हावं समज. तेथे बुडी देई माझ्या मनात. ग्रंथ माग टाकायचे नाही नुसते, त्याच्यात बुडी द्या. एक शब्द कापी, एका शब्दाचं जर आपण चिंतन केलं तर पूर्ण आयुष्य बस उज्ज्वलित होऊन जाईल, पूर्ण जीवन उज्ज्वलित होऊन जाईल. संतांचा एक शब्द कामी बस किती केले तर एका त्याच्यात तेच येते. ग्रंथाचे नाव बदलतील, प्रकरणाचे नाव बदलतील, प्रक्रियेचे नाव बदलतील, रहस्य तेच असते, तत्व तेच असते, स्वरूप तेच असते. ग्रंथाची गरज नाही, तूच उघडा तेच. ग्रंथ सहारा म्हणून घ्यायचे, ग्रंथ इशारा म्हणून घ्यायचे, ग्रंथ संकेत म्हणून घ्यायचे. तूच तो उघडा आहे, तूच आहेस तू तत्वमाशी. हे तुला जागृत होऊन कळालं पाहिजे. म्हणून कशालाच महत्व देऊ नका, बाकीच्या स्वतःच्या स्वरूपावर या. कशाच्याच मोठेपणात येऊ नका, स्वतःच्या स्वरूपात या. कशाचाच बाहेरला विद्या आनंदन सांगण्याचा आनंदन मोठेपणाचा आनंद घेऊ नका. अहंकाराचा स्वरूपात द्या, स्वरूपावर द्या. हे तसे गुतले, हे इकडे गुतले. एक ज्ञानाता नाडली आणि एका जाणीवेची भुली. तुकाराम महाराज म्हणजे कळत नाही म्हणून तिकडेच गुटले विषय, आणि कळतं म्हणून काही ज्ञातन विद्वत्तेतच याच्यातच गुटले. शब्द ज्ञानातन पंडित त्यातच, पांडित त्यातच. ग्रंथाचे नाव घेण्यातच मोठेपणा वाटतो त्याला, हे ग्रंथ ते ग्रंथ. अरे घ्या तू ग्रंथ आहेत महिमान त्याचं, पण त्या आरशात तुला तू पाहाय नुसतं. आरसात पाहत बसू नको, आरशाचाच गावात दाखीत बसू नको. आमचा आरसा कसा आहे, त्या आरशात तुपलं तू पाहाय ना. तुझे तू पाही, तुझे तू होई. आरसा सोन्याचा असला तरी काय करायचा, त्याच्यात तू पाह तुला. तू गण लाव तुपला, तू साफ होई, तुझ्या चेहऱ्यावरली डाग पुस, तू निर्मळ होई त्याचा उपयोग करून. तसं आपल्याला ग्रंथानं निरुपाधिक अव्यवहारी हे स्वरूप आपलं आपल्याला लक्षित आलं पाहिजे. आपल्याला समाधान झालं पाहिजे. आपल्याला संशय, प्रयास, विक्षेप संपिता आला पाहिजे. आपल्याला वाट मोकळी झाली पाहिजे. झाली तरच ग्रंथ झाले, नाही तर ग्रंथ राहिले, ग्रंथ झाला नाही. कोणताच ग्रंथ झाला नाही. जर हे झालं तरच झाला, नाही तर ग्रंथ झालं म्हणून अपमान आहे त्या ग्रंथाचा. ग्रंथ झाली ना, आम्ही अशीच राहिलो. डॉक्टराकडे गेलो दुखणं तसंच राहिलं तर त्याला डॉक्टर म्हणण्यात अपमान आहे. मी डॉक्टरात गेलो मग म्हणणं अपमान आहे, त्या औषधीचा अपमान आहे. मग काही झालं नाही. तुकाराम महाराज म्हणतात नाही गाय केली गाईले गीत, काही नाही केलं, मला काही नाही घडलं. घडलं तर घडायला पाहिजे, काहीतरी त्याच्यात आपल्याला लाभायला पाहिजे. असो म्हणून आपल्याला त्या ग्रंथानं प्रेरणा भेटतात, दृष्टांतानं आपल्याला एक दिशा भेटती. एक घटक चाचणी होती आपली, आणि त्या घटक चाचणीतून आपल्याला अंतिम परीक्षा सुद्धा उत्तीर्ण होता येते. त्या अंतिम परीक्षा म्हणजे आपल्याला ब्रह्मस्वरूप अपरोक्ष होणं, अव्यवहारी लक्षात येणं. आणि हे लक्षात आपल्याला येऊ शकते, क्षमता आहे आपल्यात. मनुष्य देह आहे, ग्रंथ आहेत, संत आहेत, म्हणून ह्या समजाचा उपयोग करून आपण आपल्या निश्चयावर याचा असतो. पुढचा विषय उद्या पाहू. खूपच वेळ व्हायला लागलेला आहे, रोज बी काही त्याला करता येत नाही. ठीक आहे. हो महाराज. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम